सभी को सिकल सेल है, और ये सिकल सेल के बाद में जितना भी यानी डिफिकल्ट ऐसी बीमारी जो जब मैंने अपने लड़की को देखा, तो उसके बाद में जब मैं एलोपैथी के सभी डॉक्टर से, अच्छे अच्छे डॉक्टरों से मैंने बात की, लेकिन मेरे लड़की को रिलीफ नहीं मिला। तब से मैं आज करीबन 7 साल से मैं होम्योपैथी की औषधि यूज करता हूँ, लोगों को भी बताता हूँ। लेकिन एलोपैथी से होम्योपैथी जो है, ये होम्योपैथी ये बहुत अच्छी रिलीफ देती है, थोड़ा लेट, लेकिन हरदम के लिए रिलीफ देती है, ऐसा मेरा कहना है। हमें सभी फैमिली, आज मेरे घर के सभी लोग, इवन मेरे यानी ग्रैंडसन है, वो उनको देखिए मैं पूरा का पूरा होम्योपैथी की ट्रीटमेंट चालू किया। क्या आज मेरे को होम्योपैथी से बहुत लगाव है, और वही औषधि मैं कंटिन्यू करता हूँ। मैडम को क्या बोलना? मैडम इस नगर से ऑफ दीवापुर। हाँ, So, बोल ना, what do you want to say? थायरॉइड बद्दल। आणि माझा पण थायरॉइड होता. थायरॉइडची तर तसं मी औषधी बाहेरून घेतलेलीच नाही, पण मला गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होता आणि नंतर ते मला महिनाभर म्हणजे असा पिरियड गेला. त्याच्यानंतर मॅडमकडे आले, 2-3-4 डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं मला की गर्भाशयाची पिशवी काढावं लागते, ऑपरेशन करावं लागते. ते 3-4 डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं. पण त्याच्यानंतर आम्ही मॅडमला दाखवलं. मग नंतर मॅडमची औषधी चालू केली. मला 3 ते 4 महिन्यामध्ये रिलीफ मिळालं आणि नंतर मग ऑपरेशन करायची गरजच नाही पडली मला. मग ते सगळं माझा त्रास मग कमी झालं. आणि थायरॉइडचं पण तसंच त्रास व्हायला लागला. आम्ही स्पेशालिस्टकडे पण दाखवलं. त्यांनी ते गळ्याचं वगैरे सॅम्पल घेतलं, तरी पण त्यांनी सांगितलं थायरॉइड आहे. पण मी इथलीच औषधी घेतली होमिओपॅथीची, आणि त्याच्यामुळे मला पुष्कळसं रिलीफ आहे.